सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आणि त्याचबरोबरच तुम्हा सर्वांना आमच्या मराठी कॉमेडीच्या सहपरिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना, 365 दिवसाचं. जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं. कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं. नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्न, नवी ध्येय, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती, नवं यश, नवा आनंद, कधी अपूर्ण कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष. या सुंदर वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष आपणास व आपल्या कुटुंबियास सुख समृद्धीचे, भरभराटीचे आणि आनंदाचे जावं ही सदिच्छा. येणाऱ्या काळात आपण अधिक यशस्वी व्हावं ही शुभेच्छा. हॅप्पी न्यू इयर. स्वागत 2025. जास्त ताणू नका, लाईटली घ्या. प्रत्येकाने एकमेकाला थोडं समजून घ्या. खूप जास्त ताणू नका, सगळेच लाईटली घ्या. थोडंफार मागे पुढे होतच असतं. 100% परफेक्ट कोणीच नसतं. माणुसकी ही सर्वांकडे असलीच पाहिजे. वागण्यातून नम्रता दिसलीच पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीवरून कशाला करायचं बंड. आपण गोड बोललो की सामोरचा होतो थंड. कधी कधी सारा विषय फारच क्षुल्लक असतो. माणूस मात्र विनाकारण टेन्शनमध्ये बसतो. कसाही प्रसंग असला तरी राहिलं पाहिजे शांत. आपल्या सहनशीलतेचा होऊ देऊ नये अंत. घर असो, ऑफिस असो वा असो व्हॉट्सअप, भेटून घ्या, बोलून घ्या, पडू देऊ नका गॅप. भाषा आपली स्वीट की सगळं होतं नीट. कुणाचाच कुणाला येत नाही वीट. झालं गेलं विसरून जा, घ्या हातात हात. निमित्ताने भेटलो आपण, द्या हसून साथ. अमाय बाई मावशी, बरं झालं इथंच भेटला तुम्ही तर. बोल ना रुपा, काय म्हणतं? काही काम होतं काय? नाही नाही, कामगी नाही आहे. हॅपी न्यू इयर म्हटलं. हॅपी न्यू इयर. तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सेम टू यू, सेम टू यू. मी आता येणारच होते तुमच्या घरा इकडे. चला म्हटलं जातो आणि शांता मावशीले देऊन देतो म्हटलं नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हा काय काय आहे मावशी मग? गुलाबजामुन, बासुंदी काही बनवलं असेल ना नवीन वर्षासाठी? कुठं हो, बनवायचंच आहे ना. आता यायले सांगा लागन बाप्पा. आज गी सांगा लागन बनवून मग. हा काय बनवायचंच आहे ना. मी म्हटलं बनलं असन बा मावशीच्या घरी जाईन म्हटलं खावाले. गुलाबजामुन गी बनवले असन तर. नाही हो, बनवायचं आहे ना. बनवून तेव्हा येत जा. आज सांगन त्याले खवा आणाले लावा लागन प्रकाशच्या बाबाले. हा काय कुठून आणते काकाजी? दूध डेअरीतून आणते का खवावाल्याजवळून? दूध डेअरीतून नाही व, दूध डेअरीतून मिक्स राहते कसं राहते काय माहीत. खवा बनवते ना त्याच्याजवळूनच सांगितलं यायले. हाय म्हणते यायच्या ओळखीचे 2-3 जण, तर जाऊन पाहिजा म्हटलं. तर जाऊन पाहिन म्हणे. हा काय, तर एक काम कर जा ना मावशी मग. काकाजी आनंद तर माझ्यासाठी अर्धा किलो बोलावून घे जा. अर्धा किलो काय? ठीक आहे ना, सांगून देईन अर्धा किलो. चल मग येतो. कुठं वावरात जाऊन राहिले काय? नाही हो, एवढ्या सकाळी सकाळी वावरात जावाले टाईम आहे. आताच नाही जात. चंद्रकलाच्या घरी चालली. नवीन वर्ष आहे म्हटलं तर घरी खीर पुऱ्या बनवतो बा. तर येतो जेवण करायला. तर त्याच्यासाठी सांगायला चालले मी. अच्छा अच्छा, सांगून द्या मग. तू नाही बनवत खीर पुऱ्या नवीन वर्ष आहे तर? मी काय बनवन ना, मी बनवन. मी संध्याकाळून बनवन, आताच नाही बनवत. सकाळी लय कामं होते ना, संध्याकाळी बनवन. असं बनवतो लेकाले नाही. हो ना मावशी, आता नवीन वर्ष लागलं तर नवीन वर्षाची सुरुवात खीरपुऱ्या खाऊनच केली पाहिजे. नाही तर काय मग. चल मग येतो. हो हो चाल गड्या. मी मस्त घर सारं सुरं करतो, देवपूजा करतो. नवीन वर्ष आहे तर बाकी दिवस तर टाईम नाही भेटत, पण आज तरी करून घ्या नवीन वर्षाची सुरुवात चांगल्यानं. आणि संध्याकाळी मग खीरपुऱ्या बनवा लागन. शांता काकू, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. काय म्हणते मग नवीन वर्ष? काय नाही बा, काय म्हणणार आहे. कुठची तयारी आहे मग काकू? आज चालले काय कुठं घुमा फिराले? नाही हो, कुठं घुमा फिरायला जाईन, घरीच आहे ना. हा काय, नवीन वर्ष आहे तर जात नाही कुठं घुमा फिराले? नाही हो, सध्याच नाही जात. पाहा लागन संक्रांत झाल्यावर गे. जाऊ ना मग आपण संग मग सगळ्याच जणी जाऊ लेकाले कुठं तरी. हो काकू, जाऊ ना, काहून नाही, जाऊ जाऊ. आणि तशी आपल्याला इच्छा आहे जाऊ 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 म्हणतो, पण जाणं काही होत नाही. पण ह्या वेळेस काकू पक्क्यात जाऊ. 2 दिवसासाठी येऊ मस्त घुमून फिरून. हो जाऊ ना, जाऊ. चल मग येतो. बरं. आणि काकू वहिनीले सांग जा हॅपी न्यू इयर. तुमच्या सहपरिवाराले हॅपी न्यू इयर.
सेम टू यू, सेम टू यू. चंद्रकला, चंद्रकला, ये ना शांताबाई घरात. बाहेरूनच आवाज देता, घरात ये ना. आली असती पण घरी कामं आहे, मग येईन एखाद्या वेळेस. हा काय सून असून घरी कामं आहे, घरी कामं आहे. हा कोणते कामं राहते घरी? दोघी दोघी जणी घरचेच कामं करत राहता. तर ते स्वयंपाक करते, मी इकडे बाहेरचे कामं करतो. झाडझूड करणं, लेकराले पाहणं, कपडे धुणं, हे तर करून घ्या बाहेरचे कामं. हा काय बोल ना, काय म्हणत होती? अहो काही नाही, स्वयंपाक नको बनवू म्हटलं. बनवला काय स्वयंपाक? नाही हो शांताबाई, बनवून ना आता. काहून, काय म्हणता? काही नाही, आज घरीच येजो म्हटलं जेवण करायला. दोघे जण ये जा मग. राहू दे ना शांताबाई, काय नेहमी नेहमी बोलावत राहतं, चांगलं नाही वाटत. आता याच्यात काय आहे चांगलं वाटायचं? दोघं जण आहे, दोघा जणांसाठी लागतेच काय. ये जा, दोघे जण ये जा. मस्त नवीन वर्ष आहे तर खीर पुऱ्या बनवून राहिली बबिता, तर ये जा मग. संग मग जेवण करू. काय शांताबाई नेहमी नेहमी सांगतं, नेहमी नेहमी सांगतं. गावातले काय म्हणन? चंद्रकला कशी आहे म्हणा, उठली सुटली का चालली म्हणून बहिणीच्या घरी जेवण करायला. उठली सुटली का चालली. गावातले लोक नावं ठेवून ना मले. कायले नावं ठेवते? तू काय त्याच्या घरी चालली काय जेवाले? त्यानं सांगितलं काय? मी येतो ना सांगाले. मग कोण आहे तुले म्हणणार? कोण काय म्हणते? मले कोणता प्रॉब्लेम नाही, तर तू गावातल्या लोकांचा कायले विचार करता? मी आली ना सांगाले. मी तुले माझ्या घरी बोलावून राहिली, लोकांच्या घरी नाही. तर तू लोकांचा विचार नको करत जाऊ, कोण काय म्हणून कोण काय नाही. लोक काही म्हणते, मग तू काय लोकांचंच ऐकशील काय? घरचे कामं गिमं करून घे, काय करतात, आणि ये जो मग घरी. बरं ठीक आहे बा, आली सांगाले तर येईन मी. आणि तू इकडले बुवा आहे घरी का गेले बाहेर? बाहेर गेलं ना ते कुठं घरी बसून राहते, असं तिकडे चौकात. हा काय, तर सांगून दे जा त्याले आली होती म्हणा बाई, तर जेवणाले बोलावलं म्हणा आपल्याला. हो सांगतो ना, सांगतो. बरं येतो मग. काय मम्मी म्हणतं? दाणे फेकून राहिली इकडे तिकडे ना. काही मम्मी नाही आता. मस्त हुशार आहे. दाणे फेकायला पाहिजे. दाणे काढा लागते बाई, दाणे फेका नाही लागत. भाजी नाही बनवू काय आपण? मस्त टेस्टी भाजी बनवू ना. अव बबिता, काय बनवतं? आई आलू वाटाणे बनवतो. अच्छा, आलू वाटाणे बनवून राहिली काय? मी इथेच म्हणत होते. मस्त आलू वाटाणे, कढी, भात, खीर, पुऱ्या. ठीक आहे, नाही कढी बनवून घेईन. हो कढी आणि थोडेसे भजे बनवतो आणि पापड तळजो लेकरासाठी. लेकरही खाते ना, आपणही खातो 2-4. ठीक आहे. नाही अजून स्वयंपाक व्हायचाच आहे ना? हो व्हायचाच आहे. आता बनवतो ना, लवकर बनवतो. स्वयंपाक आले काय टाईम लागते काय? लवकर बनवतो मी. भाजी बनवून घेतो, कढी बनवून घेतो आणि मग भात बनवून घेईन आणि मग पुऱ्या. आणि एकदाची कढई ठेवली म्हणजे काय स्वयंपाक होत नाही, तोपर्यंत काही कढई खाली उतरत नाही. बरं बनव, तू स्वयंपाक बनव, मी बाहेरचे कामं गिमं पाहून घेतो. कपडे धुवून टाकतो आणि तिकडे झाडझूड आहे, पोछा लावायचा आहे, ते मी करून घेतो. तू इकडचं पाहून घे. आणि काय म्हणून राहिली आहे हो बाई लक्ष्मी? काय म्हणतं बेटा? काही नाही आई, दाणे फेकफाक करून राहिली. ते मी काढतो म्हणते दाणे. हा काय, दाणे कमी काढते आणि फेकफाक जास्त करते, नाही कामं वाढून ठेवते. चाल बेटा लक्ष्मी, चाल आपण बाहेर कामं करू. चाल बरं, झाडू लावू, पोछा लावू, चाल. बसू द्या. नाही बसली तर बसू द्या. अजून तुम्ही तिकडे न्यान तर कामं नाही करू देणार. आणि पोछा लावान तर पडून गिळून जाईन ना, पाय घसरून. राहू द्या तिला, बसू द्या. बरं पाय बघा, आणि तरात देईन तर सांगजो, घेऊन जाईन मग तिला तिकडे बाहेर. हा बाई. हॅलो. बोल बाई रिंकू. काय करून राहिली आई? फोनच नाही उचलत. सकाळी लावला होता फोन, सकाळी नाही उचलला. आता लावला तर आताही 2 रिंग गेले, मग फोन उचलला तो. अहो काही नाही, मोबाईल चार्जिंगवर होता आणि मी इकडे बसली आहे मावशीजवळ, त्याच्यानं फोन नाही उचलला. बोल ना, काय म्हणतं? काही नाही, हॅपी न्यू इयर म्हटलं. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. मावशी आहे काय? हो आहे ना, बाजूलाच बसली आहे. दे ना मग मावशीजवळ फोन. हा रिंकू, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर मावशी. काकाजीले पण हॅपी न्यू इयर. बरं आमच्याकडून पण हॅपी न्यू इयर. बोल आता आई संग. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. वहिनी कुठं आहे? आहे ना, स्वयंपाक बनवून राहिले. हो काय, लावा लागत मग वहिनीले फोन थोड्या वेळानं. हो लावजो ना, लावजो, बोलून घ्यायचं वहिनी सांगा. काय आहे मग आज घरी पार्टी आहे काय? मावशी गिवशी आली? नाही बा, आमची कायची पार्टी, साधं सुद्धा जेवण आहे. हा काय, जेवण ठेवलं काय घरी? हो, नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं गोडधोड खाऊन केली पाहिजे, त्याच्यानं जेवण ठेवलं. तर मावशीला म्हटलं ये जा बा 2 जण जेवण करायला इकडेच. हा काय 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 बनवलं मग आज?
आज काय काही नाही, कढी आहे, आलू वाटाण्याची भाजी, भात पोळ्या आणि भजे बनवले आणि पापड. हा काय मस्त बासुंदी गुलाबजामुन बनवायला पाहिजे होतं. हां बनवन ना, आज सांगितलं बा त्या बाबाले खवा घेऊन ये जा, तर आज घे जा ना, तू उद्या गिद्या बनवा लागन मग गुलाबजामुन. हा काय काहून तू नाही बनवत? हा स्वयंपाक मस्त गोडधोड काही? नाही मी नाही बनवत. हे म्हणत होते तू ये जवळ ये, बाहेरच जाऊ म्हणे हॉटेलमध्ये जेवण करायला. तर संध्याकाळी बाहेरच जाईन मग आम्ही. अच्छा अच्छा, बाहेर काय? चांगलं आहे ना, चांगलं आहे, तुमचं जमते तिच्या तिथं जाणं येणं. आम्हाला तर पुरतच नाही. हा जातही म्हटलं तर तिकीट लावून जा, आणि गावात काय एवढं हे काही राहतही नाही, गेलो पाहिजे का काही म्हणून. हां पण चाललं जाऊ एखाद्या वेळेस. तसं तर आपण नेहमी नेहमी काही जात नाही, एखाद्या वेळेस चाललं जाऊ सणावाराले किंवा कोणाचा वाढदिवस राहते तेव्हा मस्त वाढदिवस कराले. कोणी जातही नाही व एवढ्या आवडीनं हॉटेलमध्ये गेलो पाहिजे ना काही म्हणून. वाढदिवशी राहते तर घरी केक कट करा, नाश्ता देऊन द्या, झाला वाढदिवस. रिंकू कधी येतं मग गावाले? गावाले काय आत्ताच आली होती मावशी, आता येऊ नाही देणार ना जवळ, सुट्ट्याही नाही भेटत. येईन ना मी, येईन पुढच्या महिन्यात घे. बरं येजो येजो. अन जवळले सांग जा हॅपी न्यू इयर म्हटलं म्हणा मावशीनं. हा सांगन ना मावशी, सांगन सांगन. बाबा दादा गण्या कुठं गेले? हाय ना, ती काही जण आहे आपापले कामं करून राहिले. गण्या गेला खेळाले, दादा वावरात गेला, आणि बाबाले पाठवलं मी खवा विचारा म्हटलं कोणाजवळ भेटन तर तिकडेच गेले ते विचारपूस करायला. हा काय जेवण खाऊन झालं का? वाहाच आहे. वाज आहे ना, ते आले म्हणजे बसतो जेवणाले, स्वयंपाक झाला. असं असं. शांते झाला काय स्वयंपाक? भूक लागली ना? स्वयंपाक झाला असन तर वाढ म्हटलं टाट. बरं झाला ना स्वयंपाक झाला, थांबा 5 मिनिट. बाई बबिता म्हणतो मी. बाई रिंकू ठीक आहे मग बेटा, लावतो तुला थोड्या वेळानं फोन. तुझे बाबा आले, जेवण करतो म्हणते आता. बरं बरं ठीक आहे, नाही करा करा जेवण करा. लावतो मग मी आई थोड्या वेळानं फोन. हो ठीक आहे मग. हो ठीक आहे. यायली होत्या ना दिवाकरले, मग सांगा मग कर जा जेवण. येते ना येते, आताच आवाज दिला त्याले, येतो म्हणे मी हात पाय धुवून. वाढ ना तू टाट वाढ, तोपर्यंत येतेस दिवाकर. बर दिवाकर कर मग चालू. हो करा ना, करा चालू. प्रकाश कर मग चालू. हो काकाजी करा करा. प्रकाश भाजी खारट नाही लागून राहिली काय? पाय बरं खाऊ. नाही मावशी, भाजी खारट तर नाही झाली, बरोबर आहे ना, मीठ तर बरोबर आहे. नाही रे खारट झाली ना भाजी, पाय ना चांगल्यानं खाऊन पाय. मले कशी काय खारट लागून राहिली? मग खारट झाली. नाही मावशी नाही झाली ना खारट, आईला विचारून घे. आई भाजी खारट झाली काय? मला तर मीठ बरोबरच वाटून राहिलं. बरोबर आहे ना मावशी, खारट नाही झाली भाजी, बरोबर आहे. आई सांग ना मावशीले, मीठ बरोबर आहे म्हणा. मावशी मीठ कमी खात असन नाही तर. मावशी तू भाजीत मीठ कमी खातं काय? नाही रे कमी कायले खातो मी, बरोबरच खातो. पण तू लागू नाही देत. बरोबर आहे, तू बायकोची साईड घेशील ना. आता मावशीचा थोडी लागू देशील तू. बरोबर आहे, बायकोची साईड घेतं तू. बबिताची साईड घेतं, बबिताले वाईट नाही वाटलं पाहिजे म्हणून. बरोबर आहे ना? नाही मावशी तसं गिसं नाही आहे. आता भाजी खारट झाली असती तर म्हटलं असतं हो मावशी मीठ जास्त झालं, पण कढीतही मीठ बरोबर आहे, भाजीतही मीठ बरोबर आहे. सगळंच बरोबर आहे ना. आता याच्यात लपवाचं काय आहे? नाही तर आईले विचारून घे. बाबा काकाजी तुम्हाला मीठ जास्त लागते काय? खारट वाटून राहिली काय भाजी? नाही रे, मीठ गिट्ट बरोबर आहे, बरोबर आहे ना मीठ. चंद्रकला मजाक करून राहिली. अरे मजाक करून राहिली मी, काय बनतं बा म्हणून मजाक करून राहिली हो बबिता, नाही तर घेशीन बा सिरियस. मनावर नको घेजो. मजाक करून राहिली मी. स्वयंपाकी मस्त झाला. तिखट मीठ सगळं बरोबर आहे. जास्त एकदम फिक्कही नाही ते एकदम तिखटही नाही. हा काय तेच म्हटलं, कारण की मी कधीच मीठ जास्त नाही टाकत ना मावशी, त्याच्यानं म्हटलं आज कसं काय जास्त झालं बा भाजीत. आणि मला तर बरोबरच लागून राहिलं, आणि तुम्हाला काहून खारट लागून राहिली म्हटलं भाजी. गंमत करून राहिली मी, गंमत करून राहिली. चांगला बनला स्वयंपाक. काय मावशी तू बी. मजाक मस्ती करा लागते. तेव्हाच कुठं मजा येते, नाही तर काय शांत शांत बसा जेवण करा. मजाक मस्ती करा लागते. ये तोपर्यंत मजाक मस्ती करून घ्या, मग दिवस गेले म्हणजे हे दिवस डबल नाही येणार. हो ते तर आहे मावशी, कोणतेच दिवस डबल नाही येत. नाही तर काय मग. वर्ष तर येईनच. आता 2025 आहे, मग 2026 27 28 वर्ष तर येईनच, पण ह्या दिवस नाही येणार म्हटलं. हे दिवस म्हणजे जसं 1 जानेवारी 2025, 2 जानेवारी 2025 येईन काय डबल. जानेवारी महिना येईन 1 तारीख येईन,
पण 2025 डबल नाही येणार. हो मावशी ते तर आहे, 2025 नाही येणार. घ्या मग, करा जेवण, करा. बाबू गण्या जेवण करून घे ना. जेवण नाही करत काय? नाही आजी, मी जेवण नाही करत, माझं पोट भरलंच आहे. करून घे ना. मग सगळे तर जेवण झाल्यावर म्हणशील जेवण करतो आजी, जेवण करतो आजी. याचं लगत चालू राहते. मग सगळे तर जेवण होऊन जाते, सगळेजण हात धुते आणि मग म्हणते भूक लागली मले. संग मंग करून घ्यावं तर नाही, मग याच्यासाठी अलग वाढून द्या. करून घे ना रे, करून घे ना. पापड खाय 2-4, भजे खाय. नाही तर भजे खात असेल तर भजे खाय ना. भजे तर मस्त बनवले तुझ्या आईनं. टेस्टी बनवले मस्त. हा मी भजे खाईन. बरं, खाय मग, खाय. अन तू अंगपाय धुवू नको. सण राहो वार राहो, समजत नाही तुले अंगपाय धुतलं पाहिजे म्हणून. नवीन वर्ष आहे ना, नवीन वर्षाची सुरुवात तर चांगल्यानं कर. का भुताळच राहतं. नवीन वर्षाची सुरुवात चांगल्यानं करा लागते. मग पूर्ण वर्ष चांगलंच जाते असं म्हणते. अन बाबू तू आज आणली नाही दूध? काय आजी, तू ते मनातली मनकथा नको सांगत जाऊ. तसं गिसं काही नाही आहे. जसं जावाचं राहते तसं जाते. हो ते तर आहे म्हणा, जसं जावाचं राहते तसं जाते. पण तू काय मग आंघोळच नाही करशील काय आता? आता आंघोळ करतो, जेवण कर आणि मग थोडासा थांब घंटाभर आणि मग आंघोळ कर जा. मस्त पाणी तपून देईन. चांगलं कडक पाणी, चांगलं गरम पाणी कर शांताबाई. चांगलं उकळू दे पाणी आणि त्याच्यात मस्त निरमा टाकून त्याला मुरू टाकजो. चांगली आंघोळ करून दे, घासू म्हणजे महिनाभर आंघोळ नको करू म्हणा मग. नाही ना आजी. काय नाही म्हणतं, आंघोळ करत जाय मग. हा आजी करत. या मग मित्रांनो तुम्ही पण जेवण करायला. आणि चला मग हा व्हिडिओ इथंच थांबू. भेटू मग उद्या नवीन भागात. धन्यवाद.